चला विनंती आपण त्वरित मॅचला सुरुवात करूयात. चला फिल्डिंग मध्ये जरी असेल गणेश खेडेकर सर तरी पण त्याच्यासाठी पारितोषिक आहे. पोपटी ग्रुप ठाणे अर्थात योगेश गंभे, चेतन प्रदीप शाह, शिंदे. शरद गोंधे प्रदीप शिंदे आपण कुठे असाल तर संपर्क करा. प्रदीप शिंदे अंपायर. यांच्याकडून जर लगातार 3 6 3 4 50 किंवा मॅन ऑफ द मॅच मिळाले तर 500 रुपये पर पर्सन म्हणजे 1,500 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. ही माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो. ही फक्त ऑफर राहणार आहे ते म्हणजे गणेश खेडेकर यांच्यासाठी. चला डू ऑर डाय सिच्युएशनची मॅच आपण पाहतोय. दोन्ही संघ जर आपण पाहिलं लुझरचे मॅच खेळताना पाहायला मिळतात. दोन्ही संघ पहिला सामना आपला पराभूत करून आलेत. जो सामना या मॅच मध्ये विजयी होणार तो संघ विजयी होणार. अर्थात चला स्कोरर कडून आपल्याला इशारा येताना पाहायला मिळतोय. यस गेम इज ऑन. पहिला बॉल बॅकफूट वरून फक्त पंच दिशा दाखवली जाते. क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये येताना पाहायला मिळाला. सेकंड रन साठी धावले दोन्ही बॅटर आणि दोन्ही बॅटर्सने. आता पहिली श्री गणेश धावफलकावरती केला जातो ज्यामध्ये 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. संदीप कदम आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या समवेत निनाद मोरे पाहायला मिळतात आणि गोलंदाजी मार्क वरती आपल्याला सनील नगरकर पाहायला मिळतात. फटका चांगला आहे सजवला. चेंडू सीमा पार षटकार. मॅचकडे वळतो ज्या ठिकाणी पहिल्या बॉलला दुहेरी जरूर आल्या पण दुसऱ्या बॉलवरती आसमानी टोला पाहायला मिळाला. चेंडू सीमा पार पोहोचवला. 8 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. मागील मॅच पराभूत जरूर झाले पण मात्र त्यातून काय शिकून आलं. लिव्ह केला जातोय. बॉल सोडला जातोय आणि अर्थात आपण पाहिलं पंचाचा इशारा व्हाईट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत थोडासा अपील केली गेली होती का नाही. पंचा व्हाईट बॉलच राहणार आहे. प्रत्येकाला बॅटरला वाटतं की आपला निर्णय राहिला. प्लेयर जरा बाजूला व्हा. प्लेयर 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 बाद.
एक आशा, एक होप मैदानाच्या बाहेर जाताना पाहिले. प्रणयला घेतलेली ती झेल आपण पाहिली. संदीप कदम आपण यांना बाद होताना आपण पाहिलं. पहिल्या बॉलवरती 2 धावा, नंतर षटकार आणि नंतर विकेट. याही वेळा मोठा फटका मारायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये येत आहेत. चेंडू अडवत आहेत फेकी करेपर्यंत. एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळाली. या ओव्हरमधून जर चेंडू जर पाहिले आपण, फेकी आतापर्यंत झाले ती म्हणजे 4 चेंडूंची. एक षटकार, एक डबल, एक विकेट आणि सिंगल येताना पाहायला मिळाली. 10 ही धावसंख्या धावफलकावरती 10 ऑन बोर्ड. चलो लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन पाहायला मिळतोय आपल्याला आणि लेफ्टी बॅटर आपल्याला पाहायला मिळतात तो म्हणजे निनाद मोरे आपल्याला लेफ्टी पाहायला मिळतात. विश्वनाथ नॉन स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतात. फटका आडाफाटा मारायचा प्रयत्न, फसला. झेल झेल झाली का? आजच्या नाईट मधली सर्वात सुंदर झेल मैदानावरती पाहायला मिळाली. शेवटपर्यंत प्रयत्न त्यांनी सोडला नाहीये. ज्या पद्धतीने कॅच घेतली, आपलं सर्वस्व पणाला लावलं या मैदानामध्ये. आणि अर्थात PTPL ची सर्वात महत्वाची आणि फंटास्टिक कॅचेसच्या लिस्ट मध्ये येणारी ही सुंदर अशी शुभमने पकडली झेल. फलंदाज बाद. प्रवीण भाऊ दरेकर टीमने ठरवलंच आहे, एका हातात कॅच घ्यायचीच नाही आहे किंवा फर्स्ट अटेम्प्ट मध्ये कॅच पकडायचीच नाही. सेकंड और थर्ड अटेम्प्ट पर्यंत जायचं. आणि पाहायला मिळालं, पहिले आपण जर प्रणयनी झेल घेताना आपण पाहिलं, ज्याने थर्ड अटेम्प्ट मध्ये कॅच पकडली. फक्त आपण पाहिलं बॅटचं तोंड मध्ये टाकलं होतं आणि मात्र शेवटचा बॉल, तो बॉलवरती रन काय मात्र येत नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळालं आणि या 2 विकेटची ओव्हर आपल्याला संपताना पाहायला मिळते. 10 ही धावसंख्या धाव फलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग 6वी रात्र आपण पाहतोय. या 6वी रात्रीमध्ये आपण पाहिलं जर डू ऑर डाय सिच्युएशन मध्ये हे 2 संघ, अर्थात दोन्ही संघांनी पराभूत आपल्या वाट्यावरती आला आणि पराभवानंतर मैदानाच्या आत दाखल झाले. ते म्हणजे पहिला विन, पहिला आपल्या नावाच्या समोर W लावण्यासाठी. ही मॅच जो संघ जिंकणार तो संघ आपला प्रवास पुढे चालू ठेवणार. जो पराभव ज्याच्या वाट्याला येणार त्याला मात्र आपल्याला या मैदानावरती 1 वर्ष वाट पाहावी लागेल या स्पर्धेची. पर्व 5 पर्यंत आपल्याला या स्पर्धेची वाट पाहावी लागणार आहे. लीग फॉर्मॅटच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. पॉईंट्स टेबल काउंट केलं जातं, ज्याच्यामध्ये पहिल्या 2 विजयी, जे कोणती 2 विजयी करणार ती सुपर 12 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. उद्या सुपर 12, नंतर सुपर 6 परवा पाहायला मिळतील आपल्याला. आणि ज्यामधून आपल्याला पर्व 4चा विनर पाहायला मिळेल. संपूर्ण स्पर्धा ज्याचा आपण एक ओपन लॉटचा दिवस सुद्धा आपण पाहिला, ज्या दिवशी मोठमोठे मातब्बर संघ आपल्याला पाहायला मिळाले. एक व्यावसायिक दर्जाच्या खेळाडूंना आपण पाहिलं. आणि आता आपण प्रीमियर लीग कडे वळलो, ज्यामध्ये पोलादपूर तालुक्याला एकत्रित आणणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात 2 बलाढ्य संघ सुद्धा आपल्या नावाच्या नावलौकिकतेसाठी मैदानामध्ये झुंज देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्लोवर वन कडली ॲम्ब्रोज वेस्ट इंडिजचा बॉलर होता. त्यांनी सर्वात पहिले स्लोवर वन टाकायला सुरुवात केली. त्याच्यानंतर आपण जर लेदरमध्ये जर फिरलो तर जेम्स फॉकनर. आता हल्ली तर स्लोवर वन हा शस्त्रच झालाय. बॅटच्या रडारमध्ये नाही आहे. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, रिस्की रन. पंचांकडे मोठी लाऊड अपील. 3ऱ्या पंचांची मागणी केली जाते. 3ऱ्या पंचांकडे आपण वळतो, ज्या ठिकाणी आपल्याला रनआउट साठी ही मागणी केली जात असताना आपल्याला पाहायला मिळते. धोकादायक रन आपल्याला घेताना आपण पाहिले. गरज नव्हती, किंबहुना एका बॅटरकडून कॉल राहिला आणि दुसऱ्या बॅटरने कॉल एक्सेप्ट केला और नॉट माहीत नाहीये. तर दुसऱ्या कॉलला मात्र आपण जर पाहिलं 3ऱ्या पंचांपर्यंत आपण कॉल वळवलाय. 3ऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत येणार.
तो निर्णय येईपर्यंत आपल्याला थांबावं लागणार. चला क्लिअरली पंचाचा निर्णय येतोय. फलंदाज बाद आपल्याला पाहायला मिळतात. OUT फलंदाज बाद. धन्यवाद. समीर चोरगे नवीन मैदानाच्या आतमध्ये फलंदाज जाताना पाहायला मिळतात. आपण बॉलिंग बद्दल बोलत होतो. बॉलिंग मध्ये हल्ली ब्रह्मास्त्र म्हणून स्लोवर वनचा वापर सातत्याने केलेला आपण पाहतो. किंबहुना जर आपण पाहायला गेलं स्पिनर हल्लीचे स्पीडमध्ये बॉल टाकतात आणि फास्टर हल्लीचे स्लो टाकताना पाहायला मिळतात. याही वेळेला फक्त टर्न करणारा चेंडू आपण पाहिला. गिरकी घेतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क काही येत नाहीये. गतीपेक्षा टप्प्यावरती जास्त विश्वास गोलंदाज आपण जर पाहिलं अभि जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. अभि जाधवचा हा बॉल याही बॉलवरती आपण पाहिला गॅप शॉट मध्ये ढकलला जातो चेंडू. क्षेत्ररक्षक धावत येत आहेत. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न डेड एंड कडे थ्रो करायचा असतो. कधीही बॅटर जो बॉल मारतो त्याच्या एंडकडे थ्रो करणं हे खूप योग्य ठरतं. कारण का त्याची रिॲक्शन खूप लेट येताना पाहायला मिळाली. तो रनअपवरती लेट येताना आपल्याला पाहायला मिळतो. ना या वेळेला मात्र फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक खाली येतोय. झेल घेतोय आणि फलंदाज बाद. अभि जाधव साठी मिळाली ही आणखीन एक सफलता. सुंदर बॉलिंग पाहायला मिळाली अभि जाधव कडून. ज्या पद्धतीने अभि जाधव जाळं टाकतो यापूर्वी सुद्धा 2 बॉल तिथेच होते आणि हा चेंडू खूप वेळ हवेमध्ये राहिला. शेवटच्या क्षणाला डीप मिड विकेटकडे झेल घेतली जाते आणि पुन्हा एकदा अभि जाधवने घेतली ही मौल्यवान विकेट. फलंदाज बाद. स्लो बॉल आहे. चेंडू हवेमध्ये स्वतः फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज आहे. धुंडो बॉल मिळालाच नाहीये. चेंडू हवेमध्ये राहिला. नाही कॉल क्रिकेटच्या स्पेलिंग मधला जो सी आहे ना, सी स्टँड फॉर अ कम्युनिकेशन आणि तो कम्युनिकेशन मैदानावरती राहिला नाहीये. कॉल देणं खूप गरजेचं आहे. कॉल कोणाचा राहिला नक्की त्याने उलट येणार. कारण का बॉलरने बॉलिंग आर्म रिलीज केल्यानंतर मात्र आपण पाहिलं स्वतः स्टेबल झाला आणि मग त्याच्यानंतर उलट धावत आला. चेंडू पकडण्याचा प्रयत्न त्याने पूर्णपणे केला पण मात्र आपण पाहिलं झेल धरतीला दान झाली आणि अर्थात 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावा लागल्या त्या म्हणजे 13 धावा धावफलकावरती.
त्यानंतर जो सर्वात महत्त्वाची विकेट म्हणजे संदीप कदम यांना बाद केलं. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं निनाद मोरे यांच्या विकेट्स घेतल्या. डावकुरा फलंदाज फटका चांगला सजवला त्याने. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेट कडे येतोय. सुंदर थ्रो सुद्धा पाहायला मिळाला आणि एक धावेने एका धावेने धावफलकावरती वाढ होताना आपण पाहतोय. 14 ही धावसंख्या धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. 4 गडी आतापर्यंत बाद झालेले आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 2 गडी बाद झाले. दुसऱ्या ओव्हरमध्ये 1 रनआउट आणि एक आपण जर पाहिलं विकेट जी झेल घेतले जाते त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं. शेवटच्या बॉलवरती सुद्धा मागील ओव्हरमध्ये एक विकेटचा घंटा वाजली होती, पण मात्र त्या घंटा वाजल्यानंतर दार उघडलं गेलं नाही आहे आणि मात्र ती झेल धरतीला दान झाली. दुसऱ्या षटकासाठी परत आपण पाहिला. टोटल आपण पाहतोय 3रं षटक, वैयक्तिक 2रं. सनील पाहायला मिळतात आपल्याला. सनील नगरकर. सनील वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि आक्रमण सक्सेसफुल होताना पाहायला मिळाला. चेंडू सीमा पार, षटकार. आमचे स्कोरर म्हणाले इट्स लाईक अ कॉपी पेस्ट ओव्हर. पहिल्या ओव्हरमध्ये जेव्हा सनील आला त्यांनी तेव्हा सुद्धा दुसऱ्या ओव्हरवरती एक षटकार खाल्ला होता आणि आता आलाय, आताही त्याने तेच केलंय. दुसऱ्या बॉलवरती षटकार खातोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये खूप वेळ पाहायला मिळाला. चला एक गोष्ट घडत होती ती नाही घडली, कॉपी पेस्ट झालं नाहीये, कारण का सनीलच्या 3ऱ्या बॉलवरती विकेट सुद्धा आली होती पण ती विकेट नाही आली. विकेट नाही आहेत. 1 धावे ते एका धावेने धावफलकावरती वाढ आपण सातत्याने करत राहणार. 21 हा आकडा धावफलकावरती पाहायला मिळतो. हिंदू संस्कृतीसाठी सर्वात शुभ आकडा म्हणून ज्याला नंबरला पाहिला जातो तो 21 हा नंबर येताना आपल्याला पाहायला मिळाला. तर शुभ आणि अशुभ ह्या दोन्ही गोष्टी, अंधश्रद्धा काहीकांची असते, काहीकांची श्रद्धा असते या गोष्टीवरती. आपण त्या दोन्ही गोष्टींना ठेस न लावता मॅचकडे परत वळूयात. बॅट जोरात फिरवली होती पण मात्र संपर्क काही राहिला नाही आहे. एलिव्हेशन आणायचा प्रयत्न गोलंदाजाने केला वारंवार आणि सातत्याने. एक सनीलच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य राहिले, जेव्हा जेव्हा त्याला मोठा फटका येतो ना त्याच्यानंतर तो त्या टप्प्यावरती किंवा त्या स्लॉटमध्ये कधीच बॉल देत नाही आहे. याही वेळेला व्हेरिएशन करून दाखवला. मागील बॉल जर आपण पाहिला थोडासा गुडलेन स्पॉटपासून थोडा मागे ठेवला होता. यावेळी बॉल थोडासा वेगळा पाहायला मिळाला. थोडा स्लॉट आणि यॉर्करच्या मध्ये ठेवण्याच्या प्रयत्नांमध्ये स्लॉटमध्ये परत बॉल दिला, पण बॅटरने एक मन बनवलंच होतं की त्याला बॅकवर्ड पॉईंटमध्ये खेळायचा प्रयत्न किंवा पुन्हा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न करायचा होता आणि त्याच्यामुळं हाही चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळाला. सातत्याने षटकार आला. त्याच्यानंतर त्याने पुढील 3 बॉलवरती रन फक्त एकच खर्च केली आहे. मोठा फटका यावेळी बॅटच्या रेंज मध्ये येतो आणि त्याला फेकून दिला जातो. सीमा पार, षटकार. स्कोरबोर्डकडे आपण वळतो. 27 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो. ओव्हर संपलेला आहे. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा 2 विकेट, दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 धावा 1 विकेट, म्हणजे टोटल 2 विकेट ठरल्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 14 धावा. विकेट्स कोणती मिळाली नाही आहे. पहिला बॉल 1 रन, नंतर षटकार, नंतर 1, नंतर 2 डॉट आले आणि नंतर शेवटच्या बॉलवर षटकार. 2 षटकार, थोडीशी महागडी ओव्हर, 14 धावा देऊन जाणारी ही ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली
आणि गणितच असं राहिलं की पहिल्या 2 बॉलमध्ये जर मोठा फटका येतोय, षटकार किंवा बाउंड्री येते, तर मग त्याच्यानंतर ही ओव्हर 10+ धावा देऊन जाणारी ठरते. आणि तसं मैदानावरती ठरलं सुद्धा. मागील ओव्हर जर आपण सुनीलची पाहिली तर त्या सुनीलने त्याही ओव्हरमध्ये दुसऱ्या बॉलवर षटकार दिला तरी सुद्धा 10 धावांची ओव्हर बनली, 2 विकेट्स प्राप्त जरूर केल्या, पण एक मोठी टोटल किंवा प्रत्येक ओव्हर ही डबल्समध्ये घेण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांनी केला. कारण का डू ऑर डाय सिच्युएशनमध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळतो. 12वे प्लेयर मैदानाच्या आत गेले पाणी घेऊन. 12व्या प्लेयरबद्दल आपण जर पाहिलं, जयेश सरांनी सांगितलं की केतन म्हात्रे, जो आज सर्व पूर्ण भारतभर नव्हे तर सर्व विश्वभर फेमस आहे आपल्या बाईकसाठी, आपल्या बॅटिंगसाठी, मॅन ऑफ द सिरीजसाठी, तो सुद्धा एक 12th मॅन राहिला होता. त्यानंतर आपण जर पाहिलं तो म्हणजे अर्थात फरदीन काझी 3 वर्ष हा अर्थात प्रथमेश पवार, नाना बंडा त्यांच्याकडे हा 3 वर्ष ॲज अ 12th मॅन म्हणून बॅटिंग सांभाळण्यासाठी आपण ज्याला म्हणतो मराठी भाषेत, तो 12th मॅन म्हणून आपल्याला पाहायला मिळाला. प्रत्येकाने 12th मॅन इट्स लाईक अ बेसिक. जसं गणित शिकण्यासाठी पहिले पाढेपाठ करावे लागतात, तसं क्रिकेटर होण्यासाठी पहिले 12th मॅन व्हावं लागतं. हे गणित जसं किंबहुना हे शास्त्र म्हणू शकतो, याला 12th मॅन होणं कंपल्सरी आहे. चला 4थ्या ओव्हरकडे आपण वळतो. 4थी ओव्हर पुन्हा एकदा आपल्याला अभि जाधव येताना पाहायला मिळतात. आला आणि त्याने ठोकला, लांब 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 लचक ठोकतो, चेंडू सीमा पार, सेक्सर. मोठा लांब सडक षटकार येताना पाहायला मिळाला. षटकाराने धावफलक मात्र उसंडी घेतोय. 3-3 33 धावसंख्या धावफलकावरती झालेली पाहायला मिळते. 4 गडी बाद. ना याही वेळेला फसवा चेंडू फेकला जातो. अभि कंजूस गोलंदाज आहे. मागील ओव्हरमध्ये त्यांनी फक्त 3 धावा खर्च केलेल्या, 1 विकेट प्राप्त केली होती. ना यावेळी सुद्धा बॅट आणि बॉलचा काही चांगला संपर्क राहिला नाहीये. क्षेत्ररक्षक धावून येतोय, स्वतः चेंडू क्षेत्ररक्षकाकडे घेऊन जातोय, यष्टीरक्षकाकडे सुपूर्द करतोय चेंडू. आणि मात्र आपण जर पाहिलं एकच धाव, एका धावेने धावफलकावरती. आणि स्ट्राईक रोटेशन हे दोन्ही एंड कडून चांगलं आहे. बॅटिंग एंड कडून पण स्ट्राईक रोटेशन चांगलं असतं आणि बॉलिंग एंड साईडनी पण स्ट्राईक रोटेशन चांगलं आहे. बॉलर काय विचार करत असेल, ज्याने षटकार मारला तो नॉन स्ट्राईकला आणला म्हणजे मी सेफ झालो. आणि बॅटर काय विचार करतो की मी षटकार मारलाय ना, आता माझ्या पार्टनरला मी मारायचा चान्स देणार. आणि तोच प्रयत्न दोन्ही बॅटर्सनी केला. किंबहुना दोघांपैकी चांगलं कोणाकडून झालं तर बाबा बॉलर कडून चांगलं होताना पाहायला मिळालं. पण त्याच वेळी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट लागली जाते. एक क्वाईट अपील सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळाली, पण अपीलमध्ये उत्साह काही इतका पाहायला मिळाला नाहीये. पॉपिंग क्रीजमध्ये पंच म्हणतात की सुखरूपरित्या आपला परतलाय. त्याच्या वेळी आपण पाहिलं 1 धाव घेण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटर्सनी केला आणि 1 धाव येताना पाहायला मिळते. 35 धावा धावफलकावरती आपल्याला आलेल्या पाहायला मिळतं. बाईक्समधून येणारी ही धावफलकावरती इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहे, कारण का रन जास्त बनल्या नाही आहेत. 4था षटकचा मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 4थ्या षटकाच्या हिशोबाने एक 10+ किंबहुना जर आपण पाहायला मिळाले 15 धावा पर ओव्हरच्या हिशोबाने तरी 1 रन येणं गरजेचं राहील. कारण का त्याच्यामुळे एक फायटिंग टोटल, जर युद्ध पातळीवरती आपल्याला काम करायचं असेल तर तुमच्याकडे समोरच्या विरुद्ध लढत असताना तलवार, ढाल किंवा असला बारूद असणं खूप गरजेचं असेल. फक्त ढाल घेऊन तुम्ही समोरच्या सोबत युद्ध नाही करू शकत, तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आपल्याकडे तलवार तरी गरजेचं आहे. मग तलवार आपल्या बॉलरसाठी कोण? हे बॅटरच बनवणार आहेत. मग त्यांच्याकडे आता कार्य आहे की आपल्या गोलंदाजांसाठी तलवार बनवणं. त्याचा प्रयत्न चालू आहे, त्याचा प्रयत्न वारंवार बॅटर करतात. पण अभि जाधव मात्र त्यांना म्हणतोय आज तुम्हाला तलवार बनवून दिली जरी असेल तरी त्या तलवारीला धार लावून देणार नाही आहे. कारण माझ्या बॉलिंगला जितकी धार आहे तेवढी धार तुमच्या तलवारीला, तुमच्या बॅटला येऊ देणार नाही आहे मी. मोठा फटका मारलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून समालोचन कक्षाला मानवंदना देणारा षटकार.
6 पाहायला मिळाले, तरी सुद्धा आपण पाहिलं 15+ ओव्हर पाहायलाच मिळाली नाही आहे. एक 10 रनची ओव्हर, नंतर 14, नंतर 3 रनची, नंतर 13 रनची ओव्हर पाहायला मिळाली. ही मोठी ओव्हर करावी लागेल. जर एक फायटिंग टोटलकडे जायचं आहे तर एक मोठी ओव्हर ॲज अ बॅटर म्हणून आपल्याला विचार करावी लागेल. नोचा कॉल आणि मोठी ओव्हर बनवण्याचा प्रयत्न, आणि तो प्रयत्न पहिल्या बॉल पासून प्रयत्न सक्सेसफुल होताना पाहायला मिळाला. चेंडू सीमा पार, षटकार. नो +6, टोटल 7. द फील्ड म्हणजे फिल्डिंग ज्या युनिटनी लावलं पाहिजे त्या युनिटनी फील्ड लावली नाही गेली, त्याच्यामुळं पंचांनी हा नो बॉल दिला गेला. चला, नो बॉल आला होता, त्याच्यावर षटकार आला. मोठी ओव्हर बनवायची आहे. मोठी ओव्हर बनेल का? फ्री हिटचा बॉल, फ्री हिटचा बॉल. शॉर्ट बॉल afटला सुद्धा होता, पण थोडासा बॉल रिलीज करताना बोट फिरवली होतं. पहिली धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण होईल का? नाही, दुसऱ्या धावेला फलंदाज बाद होतोय. फ्री हिटच्या बॉलवरती आपण धावची स्वरूपामध्ये बाद होऊ शकता आणि तो नियम लागू झाला. फलंदाज बाद, दुसऱ्या धावेला फलंदाज बाद होतोय. मुळे धावफलकावरती बनल्यात, त्या म्हणजे अर्थात संघाच्या 50 धावा धावफलकावरती पूर्ण. 50 ऑन बोर्ड. प्रदेश जाधव नवीन बॅटर पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकर एंड कडे आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक वरती ज्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न, षटकार लगावले. विश्वनाथ अजूनही आहे मैदानावरती. विश्वनाथ नावामध्येच विश्व आहे त्याचा, पण आज आपल्याला पोलादपूरचं विश्व गाजवायचं आहे. ना ना ना, पोलादपूरचं विश्व गाजवण्यापूर्वी अलंकार नावाचं डोंगर तुझ्या समोर उभा आहे. तो मात्र कंजूस गोलंदाजी करतोय. तो म्हणतोय मनामध्ये की एक षटकार तू जरूर मारलास मला, पण याची संधी परत तुला देणार नाही आहे. आणि तो डॉट बॉल, तो निर्धाव चेंडू सांगून जातोय. त्या सर्व प्रश्नांची उत्तरं देतोय. का मी PTPL खेळतोय या उद्भवलेल्या प्रश्नाचं अलंकाराकडून उत्तर ह्या डॉट बॉलमधून पाहायला मिळालं. आपटलाय बॉल, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक स्वतः, अलंकार फॉलो थ्रो मध्ये, झेल आणि फलंदाज बाद. आत्महत्या आपल्या मित्रासाठी केली होती, पण ती आत्महत्या तितकी फलदायी ठरली नाही. फलंदाज बाद. आनंद निकम पाहायला मिळतात नवीन फलंदाज. यापूर्वी विकेटची गेली ती धावचीत स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाली विकेट, ज्याने जास्त करून विश्वनाथला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्याने स्वतःची विकेटचं बहाल केलं, आत्मसमर्पण केलं. आणि मग नंतर विश्वनाथची खेळी आली. 27 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. 4 षटकार 13 बॉलला फेस केले त्यांनी. आनंद आला आणि आनंदने ठोकला. चेंडू सीमा पार, 1 बाउन्स, चौकार.
आपल्याला पाहायला मिळतो आज आपल्याला संदीप कदम यांच्या टीम मध्ये पाहायला मिळतो. आला आणि आल्या पावली चेंडू सीमा पार बाउंड्रीच्या बाहेर पोहोचवला. चौकारासाठी धावफलकावरती येतात 4 धावफलक वाढलं जाणार जरूर. 54 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला आलेली पाहायला मिळते. डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आहे त्याची सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव घेतली दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. या 2 धावेने धावफलकावरती वाढ होताना पाहायला मिळते. 56 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये सुंदर अशी आपण जर फटकेबाजी पाहिली धावफलकावरती बनवण्याचा चांगला प्रयत्न राहिला ज्याच्यामध्ये 2 मोठे फटके आले. एक विकेट विश्वनाथची जरूर गमावली पण त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं तो नो बॉलवरती आलेला षटकार आपण पाहिला. त्याच्यानंतर रनआउटची ती विकेट आपण पाहिली. त्यानंतर आलेली ती झेलची विकेट आणि चौकार आणि नंतर ह्या 2 धावा शेवटच्या बॉलवरती 56 ही धावसंख्या धावफलकावरती 5 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळते. 56 ऑन बोर्ड. पण वळलोत मोठी ओव्हर पाहिजे. ही खूप मोठी ओव्हर बनवावी लागेल. आहा इनसाइड एज आणि पंचांचं बोट वरती. चीते की चाल बाज की नजर और अंपायर की उठी उंगली पर कभी संदेह ना करना. बैटर आउट. विकेटचं पतन झालंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतात पण मात्र यश यादव गोलंदाजी मार्क वरती. चांगला चांगला लावला होता तसाच फिल्डर लावला सुद्धा तसाच होता. काय चमकतोय यश यादव या मैदानावरती. फिल्डिंग जशी लावावी एक स्ट्रॅटेजी असते ना किंबहुना एक आपण मानतो ना यष्टीरक्षक आणि बॉलर डिसाईड करतात कशी फिल्डिंग लावायची आणि तशा पद्धतीने फिल्डिंग लावली. व्यूहरचना बनवली. बॅटरला फक्त डिफेन्स करायला चेंडू टाकला आणि स्वतः फॉलो थ्रोमध्ये जाऊन झेलचा प्रयत्न केला. झेल सुटली जरूर. झेल सुटण्याचं दुःख अजिबात नाही. एक धाव येते जरूर पण धावफलकावरती आपण पाहिलं एक विस्फोटक खेळ पाहायला मिळेल का. यश यादव उर्वरित चेंडूंमध्ये जास्त धावा धावफलकावरती देऊ शकेल का हा प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला थोड्या वेळामध्ये कळेल ज्यावेळी उर्वरित 4 चेंडूंचा खेळ येणार. सध्या धावफलकावरती 57 ही धावफलक आपल्याला पाहायला मिळते. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशनच्यामुळे आपण जर पाहिलं एक थोडासा दोन्ही रायटी बॅटर नंतर आलेत. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक खाली. झेल होणार आणि झेल फलंदाज बाद. सत्तावन्न ही धावसंख्या पाहायला मिळते. ओमकार येताना आपल्याला पाहायला मिळतात. जेव्हा आपण टीम पिक करतो ना तेव्हा एक आशिष नेहराचं बेसिक रूल की 4 बॅट्समन
4 त्याच्यानंतर मला चांगले ऑलराऊंडर पाहिजे, एक चांगला फिल्डर आणि त्याच्यानंतर बाकी सर्व बॉलर्स मला पाहिजे. म्हणजे जेणेकरून मला एका ओव्हरमध्ये कमीत कमी 5 बॉलर किंबहुना माझ्या ती पूर्ण मॅचमध्ये 5 बॉलर असे मला पाहिजे, जे माझी मॅच एकाने मार खाल्ला तर त्याला सपोर्टला उभे राहतील. आणि ती स्ट्रॅटर्जी जेव्हा कधी आपण प्रीमियर लीग येणार तेव्हा टीम पिक करत असताना ह्या स्ट्रॅटर्जी आशिष नेहरांनी नेहमी लावली, जेव्हा त्याला गुजरातची चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक खाली येतोय, झेल घेण्याचा प्रयत्न स्वतः फॉलो आपण पाहिलं. क्षेत्ररक्षकांनी चांगल्या पद्धतीने चेंडू थर्डमॅनकडे जाऊन अडवला जातो. एक धावचं रूपांतर दुसरीमध्ये केलं. त्या 2 धाव्या धावफलकावरती येताना आपण पाहिलं. एक अर्थात 59 ऑन बोर्ड झालेले आपल्याला पाहायला मिळतात. परत एकदा चेंडू आपण पाहिला शरीरावरती आढळला जातोय. पंच आमच्यापर्यंत वळतं. येस, लेग बाईज मधून येणारी ही चोरटी धाव. एका धावेने धावफलकावरती वाढ. जर स्ट्रॅटर्जी पाहिली किंबहुना जर आपण यश यादवचं पूर्ण षटक जर पाहिलं, त्यांनी चान्सच दिला नाही आहे. पहिल्या बॉलवर विकेट, नंतर 1, नंतर विकेट 2, हा शेवटचा बॉल. शॉर्ट बॉल आणि शेवटचा बॉल वरती सुद्धा मोठा फटका मारायचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळतोय. आणि चेंडू शेवटच्या बॉलवरती सीमा पार जाताना पाहायला मिळाला. हा येतोय चौकार. फलकावरती आपल्याला बनवायचे आहेत 65 रन्स टू विन. लेट्स मूव्ह टू द DJ नावेद.
पारितोषिक आलंय ते अनाऊन्स करून टाकतो. गणेश खेडेकर यांना आजसाठी हे पारितोषिक राहील. त्यांना पोपटी ग्रुप ठाणे यांच्या वतीने हे पारितोषिक दिलं जाणार. योगेश गंबे, चेतन शाह आणि शरद गोंदे यांच्या माध्यमातून पारितोषिक दिलं जाणार. लागोपाठ 3 षटकार, 3 चौकार, 50 किंवा मॅन ऑफ द मॅच जर ते राहिले तर त्यांना प्रत्येकी 500 म्हणजे 1,500 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे टोटल. मॅचकडे आपण वळतो ज्या ठिकाणी 65 टू विन. 36 चेंडू आणि 65 धावा धाफलकावरती आपल्याला विजय होण्यासाठी बनवायचे आहेत. आणि त्याचा पहिला बॉल, पहिलाच ओव्हर हाताळणार संदीप कदम आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमधून पहिली बॅटिंग, पहिली बॉलिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. पहिला बॉल निर्धाव फेकला जातोय. सनील नगरकर. यावेळी मात्र आपण पाहिलं संदीप यांच्या चेंडूवरती पंचांनी दंडात्मक कारवाई केली जाते. व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. डाऊन द ग्राउंड, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक खाली आणि येऊन बघतच राहणार. क्षेत्ररक्षणामधून होणारी चूक आणि चेंडू सीमा पार. पहिला वाईट नंतर हा येणारा चौकार. क्रिकेट जेव्हा सुरुवात झाला तेव्हा क्रिकेटच्या 2 बाजू, बॅटिंग आणि बॉलिंग. नंतर साऊथ आफ्रिकन प्लेयर जॉन्टी रोड्सनी दाखवलेली फिल्डिंगची तिसरी बाजू. ती फिल्डिंगची तिसरी बाजू मैदानावरती अर्थात आपण पाहिलं. थोडा मिसफिल्ड होताना पाहायला मिळाले त्या चौकारावरती. आणि दिवस कसे बदलतात ना आपल्याला याचं उत्तम उदाहरण म्हणजे ना, जेव्हा आपलं नशीब खराब किंवा दिवस खराब असतो ना तेव्हा तो बॉल नेमका आपल्याला शोधत येतो. आता जर आपण या बॉलवरती सुद्धा पाहिलं, ज्या प्लेयरला डीप वळून आपण सर्कलच्या आत बोलवलं, चेंडू परत त्याच्यापर्यंतच गेला. यावेळी आपण पाहिलं क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू अडवण्याचा प्रयत्न त्याच्याकडून चांगला पाहायला मिळाला. 1 धाव येते. एका धावेने धावफलकावरती वाढ होताना आपण पाहतोय. सिंगल डबलचा खेळ. 33 चेंडू आणि 60 धावा अजूनही धाव. मॅचकडे वळतो. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय. 6 ही धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमा रेषा पार. षटकार. आणि हा मोठा फटका येतोय. मोठ्या फटक्याने धावफलकावरती वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. 12 धावा धावफलकावर झालेले आपल्याला पाहायला मिळतात. लिफ्ट केला जातो. हा व्हाईट बॉल येतोय. 12 आणि 1+1 13 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला येताना पाहायला मिळतात. ओव्हरमधले चेंडू झाले ते म्हणजे 5. या ओव्हरमधला शेवटचा बॉल अजूनही बाकी. मोठा फटका मारायचा प्रयत्न. स्ट्रेट टू द बॉल हेड. इट्स अ मॅक्सिमम.
पाहावी लागेल. पुढल्या वर्षी जो आयोजन होणार, पर्व 5वं येणार, तेव्हा आपल्याला आपलं गुणवत्ता दाखवावी लागेल ना. बॅटची कडा घेतली जाते. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. यष्टांच्या पाठीमागे चेंडू अडवण्याचा प्रयत्न 2 क्षेत्ररक्षकांनी केला आणि मात्र 1 धाव येताना पाहायला मिळाली. एका धावेने धावफलकावरती आपण पाहिलं 20 ही धावसंख्या धावफलकावर झालेली पाहायला मिळते. 45 धावा अजूनही धावफलकावरती आपल्याला विजय होण्यासाठी बनवायच्या आहेत. चांगला फटका आहे. चेंडू हवेमध्ये, 1 बाउन्स, चेंडू सीमारेषा पार, मिळणार धावा 4. स्लोवर 1 टाकला होता. चेंडू हवेत आणि क्षणामध्ये जे व्हायला नको होतं ते झालं. एक संधी आणि त्या संधीचं सोनं करण्याची संधी आपल्यापर्यंत आली, पण ती संधी तुम्ही स्वीकारली नाही आणि ती संधी बाद झाली आणि अर्थात ती झेल धरतीला दान झाली. फलंदाजाला नशीब मिळालं, त्या नशिबाचा वापर तो कितपत करेल, ही झेल किती इम्पॉर्टंट होती ही मॅच संपल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. 1 धावाने धावफलक पुढे सरकला जरूर जाणार आहे. 25 नाही, फक्त दिशा दाखवली जाते. पंच करतोय. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. स्ट्राईक रोटेशन मॅन्डेटरी करणारा आपण ओव्हर पाहतोय, ज्याच्यामध्ये हा निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळाला. विश्वनाथ जोने बॅटिंग करत असताना 27 धावा धावफलकावरती बनवल्या. आता ॲज अ बॉलर म्हणून आपली भूमिका कशी बजावणार. परत विश्वनाथच्या अगेन्स्ट आपण पाहिलं, थोडं सांभाळून खेळलं जाते. त्यांना माहीत आहे की ही ओव्हर जर आपण टाळली तर त्याच्यानंतरच्या ओव्हरमध्ये आपल्याला चांगल्या धावा किंबहुना एक मोठी टोटलकडे आपण वळू शकतो, स्कोर कार्डकडे वळूयात. जेव्हा 26 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली पाहायला मिळते. 25 चेंडू आणि 39 धावा अजूनही धावफलकावरती बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं, विश्वनाथने एक चौकार जरूर आला, पण त्याच्यानंतर त्याने संपूर्णपणे बांधून ठेवलंय. एक झेल सुटली, तो नशिबाचा भाग राहिला. आणि या ओव्हर मधला शेवटचा बॉल लोअर फुल टॉस आहे. आपण पाहिलं 38 सर्कल पार करून जाणारा हा चेंडू 1 धाव आणि दोन्ही बॅटर्सने ठरवलं होतं. फक्त आणि फक्त या ओव्हरमध्ये एक चौकार आला, याचा अर्थ सिंगल डबलचा खेळ प्रयत्न करायचा आपल्याला. बॉल ढकलून आपल्याला फक्त स्ट्राईक रोटेशन करण्याचा प्रयत्न करूयात. ओव्हरमध्ये रन आल्या फक्त आपण पाहतो या 8 आणि षटक समाप्त झाले ते म्हणजे 2 धावा धावफलकावरती बनवल्या ते म्हणजे 27 ही धावसंख्या धावफलकावरती. येणारे 24 चेंडू आणि 38 धावा अजूनही धावफलकावरती विजय होण्यासाठी. समीर चोरगे येताना पाहायला मिळतात गोलंदाजीवरती. येणारे 24 चेंडू आणि 38 धावा धावफलकावरती बनवण्याचा प्रयत्न राहणार दोन्ही बॅटर्सचा. आपण जर पाहिलं धावफलकावरती बिनबाद धावा धावफलकावरती बनवण्याचा प्रयत्न धाडस दोघांचाही चालू आहे. आणि यावेळी आपण पाहिलं पहिल्या बॉलपासून आक्रमकता त्यांनी निभावली. मागील ओव्हर जर पाहिलेच दोघांनीही बचावात्मक क्रिकेट खेळताना पाहायला मिळाले. फक्त बॅटला बॉल लावायचे आणि एकाद रन काढायचा प्रयत्न करत होते. पण यावेळी मात्र आपण पाहिलं
जसं तिसरं षटक आलं प्रत्येक बॉलवरती मोठा फटका मारायचा प्रयत्न समीर आपल्याला गोलंदाजी मार्कवरती आलेले पाहायला मिळतात. पहिले 2 बॉल डॉट झालेच जरूर फलंदाज. हा नाही बॉल आहे, क्लिअर बॉल आहे, लीगल बॉल पंच सांगतात आमच्यापर्यंत. तिसऱ्या पंचांची मागणी आपल्या बॅटरनी करायचा प्रयत्न केला. यस थर्ड अंपायरकडे आपण वळूयात. पंचांनी दिलेला निर्णय तो म्हणजे अर्थात सोळाला जो नियमावली चेंज झाली त्याच्यानंतर जो नियम आला होता अर्थात तो नियमावलीनुसार आपण जेवढा आपण ऑफ स्टंप शफल करणार जिथपर्यंत शफल होणार तो स्टंप वाढत जाणार व्हाईट बॉलचा आणि तो स्टंप वाढत गेला आणि अलगेच आपल्या शरीरापासून दूर जाणारा शरीराच्या जवळ म्हणजे थोडासा जवळून जो ऑफ व्हाईट बॉलचा स्टंप आहे त्या स्टंपवरून जाताना आपल्याला थोडासा पाहायला मिळाला ज्याच्यामधून आपण जर पाहिलं हा लीगल बॉल ठरवला गेला आणि सलगचे 3 बॉल डॉट आलेत. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. समीर वरती जर आपण पाहिलं आक्रमण करण्याचा प्रयत्न यष्टींच्या पाठीमागं 2 क्षेत्ररक्षक येतात, धावतात, पकडतात, झुंज देतात त्या चेंडू सोबत आणि मात्र चेंडू वाचवतात, अडवतात आणि 1 धावफलकावरती येताना पाहायला मिळाले. 4थ्या चेंडूवरती पहिली धाव येताना आपण पाहिली. धावफलकावरती झाल्यात त्या म्हणजे 28 ही धावसंख्या धावफलकावरती. जशी बॉलिंग हवाय तशी बॉलिंग होताना पाहायला मिळते. एकंदरीत 65 धावांचा टार्गेट हा आता मोठा टार्गेट वाटायला लागला दोन्ही बॅटिंग करत असलेल्या टीमला. मोठा फटका मारायचा प्रयत्न आहे. बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळते. 1 धाव घेण्याचा प्रयत्न, एका धावेने धावफलक आपण पाहिलं रंगवलं जाताना पाहायला मिळते. या ओव्हरमधून शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे आणि क्रिकेटची ब्युटी जर आपण पाहिली ना ह्या 2 बॉल नंतर आपल्याला पाहायला मिळाली. जेव्हा कळलं फलंदाजाला की ऑलरेडी मी 3 बॉल डॉट झालेला आहे, त्यांनी 4थ्या बॉलवरती निर्णय घेतला. आता बॅट हमकून काही फायदा नाही आहे, एकेरी दुहेरीचा खेळ खेळावा लागेल आणि दोन्ही बॅटर्सनी केला. स्ट्राईक रोटेशन कंटिन्यू ठेवलं मैदानावरती. शेवटचा बॉल त्याला सुद्धा मोठा फटका मारण्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवतोय. 1च धाव या बॉलवरती येताना पाहायला मिळाले. पहिले 3 बॉल निर्धाव राहिले आणि शेवटच्या 3 बॉलवरती 3 धावा धावफलकावरती येतात आणि षटक समाप्त होताना पाहायला मिळतात. फक्त 3 धावा या ओव्हरमधून येताना पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकामध्ये 19, नंतर 8, नंतर 3 आणि टोटल जाऊन पोहोचली आहे 30 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 35 धाव्यांची गरज आहे. 18 चेंडू आणि विजयासाठी 35 धाव्यांची गरज. संदीप कदम वारंवार आपल्या गोलंदाजाला त्याचं मनोबल वाढवण्यासाठी मदत करतात, वारंवार त्याला प्रोत्साहन देतात की एक चांगला बॉल. चला 18 चेंडू आणि 35 ची गरज. पहिला बॉल मोठी लावडा पील आणि पंचांचं बोट वरती. चीते की चाल, बाज की नजर और अंपायर की उठी उंगली पर कभी संदेह ना करना. बैटर आउट. प्लेयर येताना आपल्याला पाहायला मिळतो. गतवर्षी IPL मध्ये चालू झालेला तो नियम, त्यापूर्वी कबड्डीमध्ये किंवा आणि फुटबॉल, हॉकी या सर्व खेळांमध्ये हा सबस्टिट्यूटच्या नावाने चाललेला प्लेयर आपण नियम पाहिला.
तो यावेळी क्रिकेटमध्ये जेव्हा नवीन नियम आणला तो म्हणजे इम्पॅक्ट म्हणून त्याला सबस्टिट्यूटच्या बदली त्यांनी इम्पॅक्ट प्लेयर हे नाव दिलं. आणि एक गोष्ट आहे, क्रिकेटनी खूप गोष्टी चोरी करणंच पकडलं. कारण का क्रिकेट हा व्हाईट शर्ट गेम होता, पण फुटबॉलमध्ये कलरफुल जर्सीज होत्या, म्हणून क्रिकेटने सुद्धा ते अडॉप्टेशन केलं, कलरफुल जर्सी आणायला लागले. आणि गोल्फमध्ये एखादी टुर्नामेंट जिंकल्यानंतर गोल्फ प्लेअरला ग्रीन कलरचं ब्लेझर दिलं जातं. मग अर्थात आपण चॅम्पियन्स ट्रॉफीने अडॉप्टेशन काय केलं, ग्रीनच्या बदली व्हाईट कलरचे ब्लेझर्स द्यायला सुरुवात केली. सो क्रिकेटने प्रत्येकाकडून काही ना काहीतरी घेण्याचा प्रयत्न केला ना. हा बॉल चांगला आहे, हा खूप सुंदर बॉल फेकला जातो. प्रत्येक बॉल हा यॉर्कर करायचा प्रयत्न केला आणि तो यॉर्करवरती पडताना आपल्याला पाहायला मिळालं. हे 2 बॉल जर आपण पाहिलंय, या दोन्ही बॉलवरती आपण विचार करतो, पहिला बॉल लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून बाद, दुसऱ्या बॉलवरती निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. हा चांगला बॉल आहे, क्षेत्ररक्षक धावत येत आहे, 2 धावफलकावरती आपण पाहिलं, 1 धाव येते, 1 धावेने धावफलकावरती आणखीन एकदा आकडेमोड होताना पाहायला मिळाली. धावफलकावरती 1 ने वाढ, 31 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला येताना पाहायला मिळत होती. आपण क्रिकेट अडॉप्टेशन बद्दल बोलत होतो की क्रिकेटनी दुसऱ्या खेळांकडून कशा पद्धतीने गोष्टी घेतल्या, त्याबद्दल आपण चर्चा जारी ठेवणार आहोत, पण ह्या बॉल नंतर आपण त्याच्यावरती चर्चा करूयात. फटका चांगला आहे, फुल टॉस बॉल, त्याला टोलवला, चेंडू सीमा पार, षटकार. आता 14 चेंडू आणि 28 धावा धावफलकावरती बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओव्हर चांगली चालू होती, पण क्रिकेटची दुसरी बाजू बॅटिंग सुद्धा आपल्याला पाहावी लागेल. यावेळी आपण पाहिलं यॉर्कर पद्धतीचाच बॉल फेकला जातोय, पण त्यावरती आपण पाहिलं 1 धाव घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला, 1 धावेने धावफलकावरती वाढ होते. 13 चेंडू आणि 27 धावेंची अजूनही गरज मैदानावरती. या ओव्हरमधला जर आपण पाहिलं, सुंदर चेंडू फेकले गेले होते. पहिले 2-3 बॉल चांगले, नंतर आलेला तो षटकार आणि नंतर 1 धाव. त्याने स्ट्राईक रोटेशन होतं आणि हे कंपल्सरी सुद्धा आहे, ॲज अ बॅटर एंड कडून सुद्धा आणि ॲज अ बॉलर एंड कडून सुद्धा. हा ही मोठी लावड अपील आणि याही वेळेला विकेटच्या पुढे पकडले गेले आणि फलंदाज बाद. तर या ठिकाणी यंगस्टारचे सर्वेसर्वा मंगेशजी बेलुसे साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळते आणि त्यांच्या समोर आहेत पोलादपूर नगरपंचायतीचे नगरसेवक, डॅशिंग नेतृत्व, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस विनायकजी दीक्षित साहेब यांचं आगमन या ठिकाणी होत असताना पाहायला मिळते. आपल्या दोघांचंही पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद सर. 12 चेंडू आणि 27 धाव्यांची गरज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. हा चांगला बॉल पाहायला मिळतोय. बॉलर कडून तर चांगली गोष्ट होताना पाहायला मिळते. बॅटरने फक्त एकच विचार करायचा आहे, 12 बॉल 27 किंवा 11 बॉल आता 27 हे गणित न ठेवता, चला मला 11 बॉलमध्ये फक्त 4 सिक्स मारायचे आणि 3 सिंगल घ्यायचे. म्हणजे प्रत्येक टार्गेटला छोटा करायचा प्रयत्न. जर तुम्ही सेल्समध्ये किंवा मार्केटिंगमध्ये जॉब करत असाल तर तुम्हाला ही गोष्ट तुमचा बॉस किंवा तुमचा टीम लीडर किंवा ब्रांच मॅनेजर सांगतो की मोठं टार्गेट विचार करू नको, त्या टार्गेटला सॉर्ट आउट कर, त्याला फिल्टर कर की छोटं टार्गेट. सो छोटं काय, 11 मध्ये 4 सिक्स मारायचे आहेत ना. हा चांगला बॉल आहे, क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय. आता 26 ची गरज आहे. 10 बॉल
आणि 26 धावा धावफलकावरती बनवण्याचे आहेत. 4चं गणित अजूनही राहणार आहे, कारण का हे 26चा आकडा आपल्यापर्यंत 24चा आकडा जोपर्यंत मैदानावरती राहील तोपर्यंत 4 मारणं हा नियमच राहणार आहे आपल्यासाठी. तर येणारे 10 चेंडू आणि बरे आपण पाहिलं 26 धाव्यांची गरज आहे. 10-26 त्यापेक्षा आपण 10 मध्ये 4च बनवायचे आहेत. 4 बनवण्याचा प्रयत्न आणि शेवटच्या क्षणाला जर आपण पाहिलं फलंदाजाने चेंडू सोडून दिला जातो. यष्ट्यांच्या पाठीमागे अर्थात आपण जर पाहिलं संदीप कदम यांची चपळाई आपण पाहतो. चेंडू आल्यानंतर रीड करायच्या आधी बॉलला पकडून आतमध्ये घेण्याचा प्रयत्न केला जातो. याही बॉलवरती मोठा फटका मारायचा प्रयत्न नाही. पंचांनी आपले दोन्ही हात समांतर पसरवले. हा वाईट बॉल स्वैर चेंडू येताना पाहायला मिळाला. वाईट बॉलने धावफलकावरती आपण जर पाहिलं 25 धावा, 9 बॉल आणि 25 धावा पाहायला मिळतात. पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. थर्ड अंपायर रिव्ह्यू आलेला आहे. हा वाईट बॉल पंचांनी दिलेला निर्णय आहे तो म्हणजे हा वाईट बॉल आणि त्या वाईट बॉलला त्यांनी अर्थात आपण पाहिलं चॅलेंज केलंय. संदेशजी बेलोशी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा पोलादपूर तालुका प्रीमियर लीगच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. धन्यवाद सर आपण या स्पर्धेसाठी. अर्थात वेळ आत्तापर्यंत झालेली आहे ती म्हणजे 12:30 ऑलमोस्ट व्हायला आलेत, तरीसुद्धा आपण या स्पर्धेसाठी आलात. तुमचे हार्दिक आभार आपण व्यक्त करूयात. मॅचकडे वळण्या अगोदर आपण वळतोय तो म्हणजे तिसऱ्या पंचांकडे आणि पंचांचा निर्णय राहिला होता तो म्हणजे पंचांनी दिलेला निर्णय तो अंतिम राहणार आहे. आणि हा वाईट बॉलचा इशारा जो आलेला होता पंचांकडून तो इशारा अर्थात आपण कायम ठेवणार आहोत. पंचांचा निर्णय आपण बदल देणार नाही आहोत आणि हा वाईट बॉल यस राहणार आहे आणि धावफलकावरती एक आणखीन वाढ करतोय. धावफलक 40 या धावसंख्येवरती. आता येणारे 9 चेंडू आणि 25 धाव्यांची धावफलकावरती गरज राहणार आहे. 9 बॉल 25. 9:25 गरज असताना धोकादायक चेंडू आणि त्याच वेळी सुंदर झेल मैदानाच्या आत पकडली जाते आणि फलंदाज बाद. धन्यवाद डीजे मास्टर. आणि नावेद आपण ऐकलं त्यांना. 8 बॉल 25 ची गरज आहे. 8 बॉल 25 धावा धावफलकावरती बनवण्याचा आता प्रयत्न. फलंदाजांवरती प्रेशर आला आहे. काही ओव्हर जर आपण पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा आल्या त्यावेळी आपल्याला वाटलं की प्रेशर थोडंसं वेगळं चाललंय. बॅटिंग करणारी टीम अग्रेसर होताना आपल्याला पाहायला मिळाली. पण त्याच्यानंतर जशी काही गोलंदाजांनी सूत्र बदलली. 8 धावा देणारी एक ओव्हर आली. त्याच्यानंतर नेक्स्ट ओव्हरसुद्धा 8 धावांची. नंतर 3 धावा देणारी ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली. सातत्याने चांगली बॉलिंग. पहिली ओव्हर जर वगळली आपण आणि त्या ओव्हरमध्ये विकेटसुद्धा आल्या होत्या, पण त्याच्यानंतर विकेट भले कमी आल्या पण त्याच्यानंतर जी कंजूस गोलंदाजी पाहायला मिळाली तो तिखट मारा बॉलिंगचा तो खूप वारंवार राहिला. पण बॅटरकडे जर तुम्हाला हिरो बनायचं असेल किंवा पोलादपूरमध्ये तुमचं नाव गाजावं गाजावाजा व्हावं वाटत असेल तर ही सर्वात बेस्ट संधी आहे ॲज अ बॅटर म्हणून. आणि ती संधीचं सोनं करत असताना चेंडूला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलं जातो. चेंडू सीमा पार षटकार. आणि आपण म्हणतच होतो की जर तुला सुपरस्टार व्हायचं असेल मेगा स्टार व्हायचं असेल तर ही मॅच
तुझ्या बॅटिंगच्या जोरावरती काढून दाखव. दोघांपैकी एक कोणतरी हिरो होणार आणि एक कोणतरी झिरो. तो एकतर बॉलर राहणार इधर तो बॅटर राहणार. सध्या तरी आपण पाहतो की बॅटर चांगल्या भूमिकामध्ये याला 7 बॉल आणि आता 19ची गरज आहे. हा बॉलवरती मोठा फटका आवश्यक आहे. फ्लिक केला जातो, गॅप मध्ये आहे, प्रवास चालू झालेला आहे. फाईन मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव जी महत्वाची होती ती दुसरी धाव महत्वाची सुद्धा पूर्ण केली जाते आणि या 2 धाव्याने धावफलकावरती वाढ होताना आपल्याला पाहायला मिळतो. येणारे 6 चेंडू आणि 17 धावा धावफलकावरती बनवण्याचे आहेत. 6 चेंडू आणि 17 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला प्रयत्न करायचा आहे. सो मच डिक्स जगलर अर्थात डीजे नावेत आपण यांना ऐकलत आणि धावफलकावरती येतो आणि 6 चेंडू आणि 17 धावा ज्या मौल्यवान आणि आपल्याला या स्पर्धेमध्ये जिवंत ठेवण्यासाठी ऑक्सिजनचं काम करणाऱ्या त्या म्हणजे 17 धावा. त्या 17 धावा तो ऑक्सिजन सिलेंडर दिला जातोय तो म्हणजे गोलंदाजी मार्कवरती तो म्हणजे शंकर सावंत यांच्या हातामध्ये दिला जातो तो ऑक्सिजन सिलेंडर. ज्यांना वाचवायचे आहे, ज्यांना पूर्ण ऑक्सिजन साठा द्यायचा आहे तो म्हणजे 6 चेंडू 17 धावा वाचवण्यासाठीचा ऑक्सिजन साठा. पहिला बॉल वरती मोठी लाऊड अपील होताना पाहायला मिळाली. पहिल्याच बॉल पासून आक्रमकता पाहायला मिळाली. 17 धावा म्हटलं की म्हणजे 6 मधले फक्त 3 बॉल आपल्याला कनेक्ट करायचे आहेत. ते 3 कनेक्शन करणं गरजेचं राहिलंय. तर 5 मध्ये 3 कनेक्शन कनेक्ट होणार. चला 5 बॉल 17 धाव्यांची गरज. हा कनेक्ट झालाय कनेक्ट होताना पाहायला मिळालाय. चेंडू सीमारेषा पार होताना पाहायला मिळतोय. बॉलच इम्पॉर्टंट राहणार आहे. येणारे 3 चेंडू 13 धावा धावफलकावरती बनवण्याचा प्रयत्न करणार. 3 मध्ये 13. स्वतः फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवतोय का काय, अडवला जाईल, अडवला जातोय, अडवला गेलाय आणि विकेट सुद्धा गेली. फलंदाज बाद. आता विषय 2 चेंडू आणि 13 धावांची गरज. मध्ये प्रॉपर आता काम करायचंय, कुठेही जायचं नाही. परंतु विनायकजी दीक्षित हे जिवलग मित्र आहेत. दोघंही आता लंच करून या ठिकाणी दाखल झालेत. विनायकजी दीक्षित साहेब आणि आता देखील डिनर करून या ठिकाणी दाखल झालेत. विनायकजी दीक्षित आणि मंगेशजी बेलोचे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत.
चला 2 बॉल आणि 13 धाव्यांची गरज आहे. हा इम्पॉर्टंट आहे कारण का 2 सिक्स जर आले ना तर मग सुपर ओव्हर कडे जाणार. तो MS धोनी मधला सीन आठवला. हा मिस लडके को जानता है, बहुत तगडा मारताय पण तो तगडा फटका काय आलेला पाहायला नाही मिळाला. डायरेक्ट हिट मारायचा प्रयत्न थांबवला जातो आणि मात्र स्वतः येतो आणि मात्र फलंदाज बाद. बॅट आणि बॉलचा चांगलासा संपर्क राहिला नाहीये. चेंडू अडवला जातो आणि मात्र आपण पाहिलं विजयी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि यानंतर लगेच चला नेक्स्ट मॅच कडे आपण वळण्या अगोदर मी विनंती करतो आमचे बाळा सर, चला प्लेयर ऑफ द मॅच कडे आपण वळूयात. चला